नमस्कार बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो. स्ट्रेस मॅनेजमेंट या आपल्या कोर्सच्या शेवटच्या भागामध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आपला हा शेवटचा भाग ज्याच्यामध्ये आपण या कोर्समध्ये जे सारं शिकलो त्याची थोडीशी रिव्हिजन आणि त्यानंतर आपल्याला जो या कोर्समध्ये फॉलोअप घ्यायचा आहे त्याच्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. ताण हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आणि आधुनिक काळामध्ये त्याची व्याप्ती वाढत जात असताना हे ताणाचं नियोजन कसं करायचं, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी छोट्या छोट्या सवयी कुठल्या यायला हव्यात आणि यासोबतच ते बदल करून आपण स्वतः आनंदी होऊन आपल्या आजूबाजूला एक आनंदाचं सुंदर वलय कसं निर्माण करायचं हे आपण बघितलं. यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग असा आहे की जे चौकटीमधलं आयुष्य आपण जगत येतो, ज्या चौकटींमध्ये आपलं लक्ष गुंतलेलं असतं आणि जीवनाकडे बघण्याची जी एक परंपरागत पद्धत आपली असते की हे असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं, असं चौकटीबद्ध जीवन जगत असताना आपल्याला नकळतपणे हे लक्षात येत नाही की ह्या ज्या चौकटी तुम्ही आम्ही आपल्या अवतीभोवती तयार केल्या आहेत त्या हळूहळू जखडायला लागलेल्या आहेत. जखडल्या जाऊन आता त्या चौकटींच्या जेरबंद करून टाकणाऱ्या जाळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण अलगद अडकलेलो आहोत. आणि असं झाल्यामुळे वैचारिक परिपक्वता आणि विचारांना एक व्यापक दृष्टीनं अंगीकारणे हे कुठेतरी आपण विसरून जातो. एका बाजूनं आपण आधुनिक झालो आहे असं म्हणतो, पण दुसऱ्या बाजूनं मात्र विचार करण्याची परंपरा आपली जी आहे ती आपण तीच अतिशय ऑर्थोडॉक्स किंवा रूढीवादी ठेवलेली आहे. आणि त्यामुळे जोवर आपण या चौकटींचे बंध दूर करून मोकळ्या मनाने श्वास घेत नाही, चौकटीच्या पलीकडे देखील जग असतं हा विचार आपण करत नाही आणि त्या अनुषंगाने नवनवीन विचार जे आपल्या आजूबाजूनं तयार होत आहेत त्याबद्दलची स्वीकार्यता ही आपण वाढवत नाही, तोपर्यंत या ताणाचा प्रसार आपल्या मनावरचा कमी होणार नाही. त्यासाठी आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बघूयात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की चौकटीच्या पलीकडे बघणं हे किती आवश्यक असतं आणि या व्हिडिओमध्ये हे बघणं नेमकं कोण शिकवतोय हा देखील एक खूप छान पंच या व्हिडिओमधला आपल्याला निश्चित मनाला आवडेल. बघूयात आपले डोळे उघडणारा एक डोळस प्रयत्न. तुम्हें सिंपल डायग्राम बनाना है, पर शर्त यह है कि इसको बनाते वक्त हाथ ऊपर नहीं उठाना और कोई भी लाइन रिपीट नहीं होनी चाहिए. अगर तुमने ऐसा कर दिया तो फिर हमें दोबारा मिलने की जरूरत नहीं है. आपको बनाना आता है? पता नहीं, तुम कोशिश करके देखो. लेफ्ट लेफ्ट. वेरी फनी. राइट. बाय. पर शर्त यह है कि इसको बनाते वक्त हाथ ऊपर नहीं उठाना और कोई भी लाइन रिपीट नहीं होनी चाहिए. बिना हाथ उठाए और लाइन रिपीट किए ये कुंडली सुलझाना नामुमकिन है. इट्स इम्पॉसिबल. बट इट इज पॉसिबल. कैसे? ऊपर आकर बैठो. जो कागज तुमने इधर उधर बिखराए हैं ना, बाद में डस्टबिन में फेंक देना. ये कुछ समझ में नहीं आया. नहीं समझ में आया? ठीक है, कागज दो. अरे रुको रुको ना. हाँ. ऐसे अब समझ सकते हो? पर ये तो चीटिंग है. इस तरह चौखट से बाहर निकलकर तो मैं चुटकी में सॉल्व कर सकता था. तो निकलते क्यों नहीं चौखट से बाहर? जिंदगी की बहुत सारी प्रॉब्लम्स
चुटकी में सॉल्व हो जाएंगी, वरना चौखटों को पिंजरे में बदलते ज्यादा वक्त नहीं लगता। देखो, बघितलंत मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, चौकटीच्या पलीकडे बघितल्यानंतर, आणि ते देखील कोण सांगताय आपल्याला, एक असा माणूस ज्याला जन्मतः काहीच दिसत नाहीये, ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त अंधार आहे, पण अंधाराला आपलं आयुष्य समजून त्यामधून देखील सकारात्मकतेची ऊर्जा घेऊन सकारात्मक उजेड, सकारात्मक प्रकाश तुमच्या माझ्या जीवनाला देणारा हा माणूस किती अफाट आहे. असं आउट ऑफ बॉक्स विचार करणं जर आपल्याला जमलं तर ताण नियोजनामध्ये तो देखील एक महत्त्वाचा भाग असतो. अनेक समस्या किंवा जीवनाचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर येतात. आपल्याला त्या समस्या वाटतात, आपल्याला त्या अडचणी वाटतात, पण बरेच वेळा त्याला जर आपण चॅलेंज समजलं, त्याला जर आपण एक नवं आव्हान समजलं आणि खुल्या दिलानं आणि खुल्या मनानं त्या आव्हानांना आपण सामोरं गेलो, हे बदल आपल्या जीवनाचा भाग आहेत आणि ते स्वीकारले पाहिजे हे समजून जर आपण त्याला सामोरे गेलो तर हे सारे बदल आपल्याला समजता येतील आणि मग आपण चांगल्या दिशेनं आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करू शकतो. कारण या बदलत्या काळात काही लोकांसाठी, विशेषतः जुन्या पिढीच्या लोकांसाठी, हे जे झपाट्यानं होणारे बदल देखील आहेत ना, हा देखील एक ताण निर्माण करणारा भाग आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा जर विचार करायचा म्हटला तर हे जे बँकेचे व्यवहार किंवा ऑनलाईन व्यवहार चालतात ना, याचा त्यांना प्रचंड ताण येतो. मी असे एक आजोबा बघितले होते की ज्यांना ATM कार्ड वापरायला देखील ताण यायचा आणि त्या ताणाचा परिणाम असा झाला की या सगळ्या तंत्रज्ञानामुळे बँकेमध्ये असणारे आपले पैसे आपले राहणार नाही, ते कोणीतरी चोरून घेईल अशी भीती सतत त्यांना राहायची आणि त्यामुळे त्याचा प्रचंड ताण त्यांना अनेक दिवस सहन करावा लागला. या छोट्या छोट्या टिप्स जेव्हा त्यांना सांगण्यात आल्या, जेव्हा चर्चेमधून त्यांच्या हे लक्षात आलं, तेव्हा मात्र तो ताण हळूहळू कमी झाला आणि त्यानंतर मग ते आनंदी राहायला लागले किंवा ताणमुक्त त्यांना होता आलं. चौकटी पलीकडे विचार करणं गरजेचं आहे. चौकटीच्या पलीकडे देखील जग असतं हे समजणं गरजेचं आहे. चौकटीच्या पलीकडे देखील विचारांची एक व्याप्ती असू शकते हे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा नवं स्वीकारण्याची आपली मनस्थिती तयार होते आणि जेव्हा जेव्हा नवा विचार आपण स्वीकारतो तो पाळलाच पाहिजे असं नाही, पण आपण अगदी प्रथमदर्शनी तो विचार वेगळा आहे म्हणून देखील दूर लोटत असतो. प्रत्येक वेगळा किंवा आपल्याला न पटणारा विचार हा वाईटच आहे असं समजून आपण जेव्हा बदलांकडे बघतो तेव्हा देखील ताण निर्माण होत असतो. त्यामुळे असं आउट ऑफ बॉक्स शिकणे, आउट ऑफ बॉक्स बघणे म्हणजेच त्या चौकटी ज्या आहेत त्या सलाखे किंवा जेल बनत नाहीत आणि आपण मुक्तपणे विचार करायला बाध्य होतो. हा देखील ताणमुक्तीचा एक अतिशय छान मार्ग आहे. काही सुंदर टिप्स अगदी शेवटी जर द्यायच्या झाल्या तर एक अतिशय सुंदर भाग आहे, लाफ अँड एन्जॉय. हसत राहा आणि एन्जॉय करा. जीवनाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करता आला पाहिजे. आज मला जो दिवस परमेश्वरानं दिलेला आहे, सूर्याच्या सूर्यप्रकाशांनी उजळून निघालेला जो दिवस मला मिळाला आहे ना, या दिवसाचं मला त्या सूर्यकिरणांसारखं सोनं करता आलं पाहिजे आणि म्हणून मला एन्जॉय करता आलं पाहिजे. मला छोट्या छोट्या गोष्टी आनंदानं स्वीकारता आल्या पाहिजे. ही प्रवृत्ती जेव्हा आपण तयार करतो ना तेव्हा मग छोट्या छोट्या गोष्टीतला देखील आनंद आपल्याला निर्माण करता येतो आणि मग वपू काळे या अत्यंत श्रेष्ठ लेखकानं त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं ते वाक्य की आनंदी माणूस तोच ज्याला छोट्या छोट्या क्षणांना महोत्सवामध्ये परावर्तित करता येतं. असा महोत्सव बनवता आला पाहिजे. अगदी जेवायला बसल्यानंतर देखील जेवत असताना आपल्याला त्या जेवणाच्या प्रक्रियेला महोत्सवामध्ये परावर्तित करता आलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंद घेता आला पाहिजे. हसणं हा आपल्या चेहऱ्याचा दागिना आहे. मी तुम्हाला आता जे फोटो दाखवणार आहेत ना, हे कोण लोक हसतायत, मी मुद्दाम हे फोटो आपल्याला दाखवतोय. सामान्य पद्धतीचं ठराविक साचेबद्ध जीवन जगणारा माणूस हसत असेल तर एखाद वेळेस त्याला ते सहन होणारही आहे आणि त्याला ते परवडणारही आहे. पण आपल्याला जे लोक आता हसताना दिसणार आहेत ना, ते सामान्य जीवन जगत नाहीत.
ते एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जगतात. त्यांच्या जीवनाकडे बघत असताना आपण फार वेगळ्या पद्धतीनं पाहतो, पण ते देखील तशाही परिस्थितीमध्ये हसतात. बौद्ध धर्माला स्वतःचं जीवन वाहून घेतलेले काही बौद्ध भिक्खू, की ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही फिजिकल गोष्टीचं अट्रॅक्शन मान्य नाही. फिजिकल गोष्टी ज्या कुठल्या तुम्हाला मला आनंद देतात त्या त्यांना सगळ्या वर्ज्य आहेत. पण तरी देखील किती खळखळून मनाने हसतानाचे यांचे चेहरे किती प्रज्वलित दिसतात बघा. म्हणजे फिजिकल गोष्टी किंवा भौतिक गोष्टींच्या मागे लागूनच आपल्याला हसता येईल असं नाही. हसता येणं हा माणसाचा सद्गुण आहे आणि तो सद्गुण सुदैवानं डेव्हलप करता येतो. त्याला तयार करता येतं. त्याला त्याच्यामध्ये वाढ निर्माण करता येते आणि त्यामुळे हे मुद्दाम चित्र आपल्यासाठी मी आणलेलं आहे आणि आपल्याला दाखवतोय की ज्यांच्या जीवनामध्ये भौतिक सुखाची व्याख्याच नाही आहे, संपूर्ण आयुष्य अत्यंत समर्पित भावनेनं एका विशिष्ट ध्येयानं अर्पून टाकलेलं आहे, पण तिथे देखील इतकं खळखळून हसता येऊ शकतं. पुढचं दृश्य बघा आपण की अशा परिस्थितीमध्ये देखील लोक हसतात. हे चित्र साऊथ आफ्रिकेमधल्या एका कॅम्पचं आहे ज्या ठिकाणी आफ्रिकन गुलामांना ठेवलं जायचं. पण त्या आफ्रिकन गुलामांच्या त्या कॅम्पमध्ये जिथे त्यांना गुलाम म्हणून वाटेल ते कामं करायला लावले जायचे, गुलाम म्हणून त्यांचं आयुष्य अक्षरशः नरक बनवला जायचं, त्या ठिकाणचं देखील हे सुंदर चित्र आहे की जिथे वरून छतावरून पडणारं पाणी जेव्हा चेहऱ्यावर पडतं तेव्हा तो आफ्रिकन माणूस जो खरा गुलाम आहे, गुलामीचं जीवन जगतो आहे, पण तो किती खळखळून हसतोय बघा. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये देखील हसू शकणारं असं हे व्यक्तिमत्व आपल्याला याच्यामध्ये दिसतं. याचा अर्थ असा आहे की हसणं ही मूळ प्रवृत्ती आहे माणसाची. आपला तो बेसिक इन्स्टिंक्ट आहे हसणं आणि म्हणून आपल्याला खळखळून हसता येते. कारण सगळ्या मनुष्य प्राण्यांचा जर विचार केला, जीवित प्राण्यांचा विचार केला तर खळखळून हसणं हे फक्त माणसाला मिळालेलं वरदान आहे. तुम्हाला मलाच हसता येतं. प्राणी असे खळखळून हसताना आपल्याला दिसत नाही. त्यांच्या ॲक्शन्स कधी कधी आनंदाच्या असतात, पण असा खळखळून हसणारा चेहरा प्राण्यांचा नसतो, तो फक्त माणसाचा असतो. पण बरेच वेळा आपण असं हसत नाही. ताणलेले चेहरे घेऊन आपण वावरत राहतो. आपल्या चेहऱ्यावर हसू देखील फार क्वचित येतं आणि त्यामुळे आपल्या सभोवताली एक नकारात्मक किंवा ताणयुक्त वातावरण आपण उगाच निर्माण करतो. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प सारख्या स्थितीमध्ये असणाऱ्या कॅम्पमधला देखील एक व्यक्ती इतका मनमोकळेपणाने हसतोय. एक अजून चित्र बघूयात. दिवसभराचं काम संपवून पोतेचे पोते उचलून थकून गेलेला एक मजूर त्याच पोत्यावर बसून किती मनमुराद हसतोय बघा. हे चित्र दाखवण्याचं कारण असं आहे की स्थिती कधी कधी इतकी काम करण्याची आणि वाईट असली तरी देखील हसणं हे थांबत नाही. कारण हसणं हे कुठल्याही भौतिक सुखाशी जोडलेलं नाही. हसणं ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे मनमुराद हसता जर आपल्याला आलं ना तर असं हसणं मोठ्या प्रमाणात आपल्या मनावरचे ताण कमी करणारा एक अतिशय महत्त्वाचा मंत्र ठरतं, अतिशय महत्त्वाचा उपाय ठरतं, अतिशय महत्त्वाची रेमेडी ठरतं. त्यासाठी म्हणून असं हसता आलं पाहिजे. असं हसणं शिकता देखील येतं, पण त्याचा स्रोत हा जर आपल्या मनामधल्या ताणमुक्त स्थितीचा असेल तर मग ते मनमुराद हसणं आपोआप येतं आणि मग आपला चेहरा हसरा आणि सुंदर दिसायला लागतो. असं हसता आपल्याला येता आलं पाहिजे आणि यासोबतच आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे. जीवनाचा आनंद मनापासून घेता आला पाहिजे. त्यासाठी ज्या टिप्स आपल्याला मिळत आहेत त्या सगळ्या टिप्सचा आपण विचार करू.